Recording. Yes. Good morning, students. So in the today's session, we are going to start one of the very interesting part of the chemistry, and that is the practical. And one of the practical from the chemistry that we are going to discuss in the today's session, and the name of the practical is the determination of alkalinity of the water sample. So I think that you must know what is the meaning of alkalinity. काय अल्कलिनिटी म्हणजे कोणाला माहिती आहे सांगता येते व्हॉट इज अल्कलिनिटी? येस. Aim of our practical is to determine the alkalinity of water sample by using phenolphthalein and methyl orange indicators. By using phenolphthalein and the methyl orange indicators by titrating it with a standard 0.02 normal HCl सोल्युशन. आता इथे HCl म्हटलेलं आहे, बट वी विल यूज H2SO पर इन्स्टेड ऑफ HCl आपण H2SO पर वापरूया. फक्त आता काय करा की तुमच्याकडे वही जर रफ असेल तर रफली थोडंफार जे काय मी रायटिंग तुम्हाला सांगतोय ते थोडंसं रफली काय करा लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला जर्नल लिहित असताना अडचण येणार नाही. कारण फायनली तुम्हाला जर्नल लिहायचं आहे, बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला जर्नल लिहायचं आहे, बरोबर. तर what is the aim of the experiment? Aim of the experiment is to determine alkalinity of water sample by using phenolphthalein and methyl orange indicators by titrating it with 0.02 normal H2SO4 म्हणा, 0.02 normal H2SO4. Yeah, see, we can determine the alkalinity by using H2SO4 as well as by using HCl also. दोन्हीने पण काढू शकतो आपण, असं म्हणूया वाटलं तर 0.02 नॉर्मल HCl or 0.02 नॉर्मल H2SO4 दोन्हीपैकी कुठलंही यूज करायचे. ओके. And whatever the apparatus which is required for this is the 50 ml burette, then 25 ml pipette, then conical flask, we need beaker as well as the burette stand, porcelain tile and the funnel. आता याचे थोडस मला वाटतं सगळे कशाला काय म्हणायचे माहिती असेल तुम्हाला बऱ्यापैकी. जस्ट 1 minute, I will share one more another screen so that you could understand what I want to tell you. एक मिनिट, जस्ट वट वन. ही जी स्क्रीन आहे याच्यातून थोडंसं बाहेर पडतो आणि दुसरी जी स्क्रीन आहे ती शेअर करतो. त्याच्यामध्ये इमेजेस आहेत ते तुम्हाला व्यवस्थित समजू शकतील. ओके. तर हे बघा ॲपॅरेटस तुम्हाला काय लागणार आहे तर पिपेट. ही स्क्रीन दिसते तुम्हाला? कुड यू सी द स्क्रीन? येस सर. ओके. तर ॲपॅरेटस तुम्हाला काय लागणार आहे? पिपेट दॅट यू नो 12वेला तुम्ही वापरलेले आहे. अगेन वी नीड अ मेजरिंग सिलेंडर टू टेक द सॅम्पल. त्याच्यानंतर तुम्हाला व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क जो लागतोय, इथं काय तुम्हाला डायल्युशन करायचं नाही, त्यामुळे व्हॉल्यूमेट्रिक म्हणजे सोल्युशन बनवण्यासाठी ऍक्च्युअली लागतो, पण आपण याचा काही यूज करणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला ही जी पिपेट आहे ही पिपेट एक लागेल, किंवा कोनिकल फ्लास्क जो आहे तो असा दिसतो. कोनिकल फ्लास्क बघितलेला आहे तुम्ही, ऑलरेडी यूज केलाय. देन बिकर आणि हे ब्युरेट आहे, बरोबर. ब्युरेट किती ml चे? 50 ml ची ब्युरेट जी आहे 50 ml कॅपॅसिटीची, तर ती ब्युरेट तुम्ही बेसिकली यूज केली आणि ती ब्युरेट स्टँडला अडकवलेली आहे. त्याच्यानंतर मग केमिकल्स जे लागणार आहेत, तर केमिकल्स मध्ये बघा आता ह्याच्यातले केमिकल तुम्हाला बरेचसे लागणार नाही, ह्याच्यातले केमिकल आपण चेंज करणार आहे. बघा सल्फ्युरिक ऍसिड आपल्याला लागणार आहे, नो डाऊट. वी नीड अ सल्फ्युरिक ऍसिड बिकॉज वी हॅव टू फिल द सल्फ्युरिक ऍसिड इन द ब्युरेट. त्याच्यानंतर आपल्याला फेनॉल्फथालीन इंडिकेटर पण लागणार आहे. इथं मिथिल रेड, ब्रोमोक्रिसॉल ग्रीन आणि हे अल्कोहोल वगैरे हे सगळं वापरण्याच्या ऐवजी काय करणार आहे आपण? बघा हे सगळं काढणार आहे, हे नाहीये. याच्या जागेला आपण काय यूज करणार आहे? मिथिल ऑरेंज. 2 इंडिकेटर आपण वापरणार आहे. या एक्सपेरिमेंट मध्ये यांनी काय केलंय? मिक्स्ड इंडिकेटर वापरले, म्हणजे तिघांचं मिक्सचर केलेलं आहे. आपण मिक्सचर नाही करणार आहे, आपण काय करणार आहे? एक फिनॉल्फथालीन पहिल्यांदा यूज करणार आहे आणि सेकंड स्टेप मध्ये मिथिल ऑरेंज यूज करणार आहे. 2 इंडिकेटर यूज करणार आहे. आणि आपलं सॅम्पल काय असणार आहे? वॉटर सॅम्पल. आपण कशाची अल्कलिनिटी चेक करणार आहे? वॉटर सॅम्पलची. अल्कलिनिटी म्हणजे वगैरे काय ते पण आपण डिस्कस करणार आहे, नो डाऊट. त्याच्या अगोदर मी काय काय लागते तुम्हाला ते फक्त सांगितलं थोडक्यामध्ये. ओके.
त्याच्यानंतर आता अल्कलिनिटी म्हणजे नक्की एक्झॅक्टली काय हो, कोणाला माहिती आहे, काय सांगता येईल? व्हॉट इज द अल्कलिनिटी? येस, व्हॉट इज अल्कलिनिटी? क्षारता. येस, ते दिले बघा. अल्कलिनिटी इज अ प्रायमरी. व्हॉट इज अल्कलिनिटी? ॲबिलिटी ऑफ वॉटर. ॲबिलिटी ऑफ वॉटर काय म्हणू शकतो आपण त्याला? बरोबर आहे, येस. तर अल्कलिनिटी इज प्रायमरी वे ऑफ मेजरिंग द ऍसिड न्यूट्रलायझिंग कॅपॅसिटी. अल्कलिनिटीला आपण काय म्हणतो? ऍसिड न्यूट्रलायझिंग कॅपॅसिटी ऑफ द वॉटर. आता ऍसिड न्यूट्रलायझिंग कॅपॅसिटी ऑफ द वॉटर म्हणजे काय की by adding a certain amount of the acid, water will resist the change in the pH. वॉटर काय करेल की चेंज इन पीएच जो आहे त्याला रेजिस्ट करेल. म्हणजे पाणी आहे समजा, त्याचा पीएच एक 7 आहे किंवा 7.5 आहे, 7.5 वगैरे आहे, त्यानंतर एक थोडाफार ऍसिड ऍड केल्यानंतर सुद्धा त्या पाण्याचा पीएच जो आहे तो एवढाच मेंटेन राहतो, 7.5. म्हणजेच काय की इट्स ॲबिलिटी टू मेंटेन अ रिलेटिव्हली कॉन्स्टंट पीएच. अल्कलिनिटी again we can say that its ability to maintain a relatively constant pH. pH हा कॉन्स्टंट ठेवण्याची त्याची जी ॲबिलिटी आहे, तर त्याला पण आपण बेसिकली काय म्हणतो की अल्कलिनिटी असं म्हणतो. किंवा आपण इन शॉर्ट मध्ये काय म्हणू शकतो? अल्कलिनिटी इट इज द ऍसिड न्यूट्रलायझिंग कॅपॅसिटी ऑफ द वॉटर. ऍसिड न्यूट्रलायझिंग कॅपॅसिटी ऑफ द वॉटर. आवाज येत नाही का माझा? माझा आवाज येतोय का? ऑडिबल? जॉईन व्हायचंय असं कोणाला तर. 100च्या वरती जर झाले असते व्हा की म्हणून जॉईन. अडचण काय जॉईन व्हायला? मी कोणाला म्हणजे डिसअलाउ केलेलं नाही. अजून 30 स्टुडंट जॉईन होऊ शकतात. जॉईन व्हायला काही प्रॉब्लेम नाहीये. देर आर ओनली 70 स्टुडंट. स्टील वी हॅव 30 मोर स्टुडंट्स कॅपॅसिटी. त्यामुळे 30 स्टुडंट जॉईन होऊ शकतात. कारण माझ्याकडून मी कुठेही डिसअलाउ वगैरे केलेलं नाही. तुम्ही ऑटोमॅटिकली जॉईन झाला ना. मी तुम्हाला अलाउ कुठे केलं? नाही केलं. तुम्ही ऑटोमॅटिकली जॉईन झाला, कारण मी तशा पद्धतीची सेटिंग वगैरे काही केलेली नाही. एक मिनिट, मी परत एकदा तरी चेक करतो. मला काय वाटत नाही मी असं काही केलेलं आहे. बघा, अनेबल वेटिंग रूम वगैरे नाहीये, त्याच्यामुळं ऑटोमॅटिकली तुम्ही जॉईन होऊ शकता म्हणून सांगा. आवाज येतोय का माझा? ओके, ठीक आहे. सर गुगल मीट वर घ्या ना. गुगल मीट वरती हे बघा, मी रेकॉर्डिंग टाकतोय, काळजी करू नका. लगेच रेकॉर्डिंग टाकणार आहे. रेकॉर्डिंग टाकतोय. बाकीच्यांना सांगा तुम्ही, काळजी करू नका. ज्यांना जॉईन होता येणार नाही त्यांनी लगेच अर्ध्या तासानं रेकॉर्डिंग बघा, ठीक आहे? पण सर प्रेझेंट मग अरे तुम्ही कुठं लेक्चरला प्रेझेंट असता? या इथं लगेच प्रेझेंट पाहिजे काय? प्रेझेंट आता तुमची प्रेझेंट काय असणार तुम्हाला सांगतो. तुम्ही जर्नल लिहिणे, आता जे एक्सपेरिमेंट होणार आहे तो एक्सपेरिमेंट प्रोसिजर लिहिणे, त्याचे सगळे लिहिणे, त्याचे कॅल्क्युलेशन करणे वगैरे, हीच तुमची प्रेझेंट असणार आहे. बरोबर? ओके सर. ठीक आहे. आता प्रश्न विचारू नका, मी सांगेल त्यावेळेस विचारा, आणि कामाचे विचारा. आपल्याकडे तेवढा वेळ नाही. ओके. तर अल्कलिनिटी म्हणजे काय कळाल तर इट इज ऍसिड न्यूट्रलायझिंग कॅपॅसिटी ऑफ दी वॉटर. पाण्याची ऍसिड न्यूट्रलायझिंग कॅपॅसिटी म्हणजे पाण्यामध्ये ऍसिड टाकल्यानंतर किती वेळ पाण्याचा पीएच जो आहे तो कॉन्स्टंट राहतो. म्हणजे साधारण एक थोडंफार ऍसिड ऍड करे पण तो पीएच कॉन्स्टंट राहिला, आणि त्याच्यानंतर तो पीएच बदलणार नाही असं नाही, पण जेवढ्या अमाऊंट ऍसिड ऍड केल्यानंतर पाण्याचा पीएच बदलत नाही, म्हणजे ती त्याची कॅपॅसिटी झाली ना पाण्याची ऍसिड न्यूट्रलायझिंग कॅपॅसिटी. आता जनरली पाण्याला अल्कलिनिटी कशामुळे असते? वाय डज वॉटर पॉझेस अल्कलिनिटी? तर अल्कलिनिटी ह्या काही गोष्टींमुळे असते. त्याच्यातला एक पहिला पार्ट तो म्हणजे हायड्रॉक्सिल आयन. अल्कलिनिटी इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हायड्रॉक्सिल आयन्स इन द वॉटर. ओके. Alkalinity, it is also present due to the presence of the carbonate ions. Due to the presence of the carbonate ions in the water. It is also due to the presence of the bicarbonate ions in the water. पाण्यामध्ये बायकार्बोनेट आयन असतील, हायड्रॉक्सिल आयन असतील, तर या सगळ्या गोष्टींमुळे काय होते की पाण्याला ही अल्कलिनिटी येते किंवा पाणी हे अल्कलाइन होतं. ओके. तर बेसिकली अल्कलिनिटी म्हणजे जनरली काय की इट ऍक्ट्स ॲज अ बफरिंग काय म्हणू शकतो की आपण, इट ऍक्ट्स एज अ बफर टू द वॉटर. वॉटरची बफरिंग कॅपॅसिटी म्हणून ते काम करतं. म्हणजे बफरिंग याचा अर्थ काय की इट इज द कॅपॅसिटी टू रेजिस्ट द चेंज इन द पीएच. पीएच चेंज होण्यापासून रेजिस्ट करणं, तर त्याला आपण बफरिंग असं म्हणतो. तर बेसिकली महत्वाची गोष्ट काय की दीज आर द 3 कंपोनंट्स बिकॉज ऑफ दिस वॉटर पजेस अल्कलिनिटी. दीज आर द 3 कंपोनंट्स बिकॉज ऑफ दिस वॉटर पजेस अल्कलिनिटी. दॅट इज
हायड्रॉक्सिल आयन, कार्बोनेट आयन अँड बायकार्बोनेट आयन्स. तर या 3 गोष्टींमुळे ऍक्च्युली पाण्याला अल्कलिनिटी असते. ठीक आहे. आता याची एन्व्हायरमेंटल सिग्निफिकन्सेस वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत की अल्कलिनिटी का मोजायची, त्याचं काय रिझन आहे. मी तुम्हाला हे जी पीडीएफ आहे ही पीडीएफ तुम्हाला नंतर शेअर करतो. ह्याच्यातले चेंजेस फक्त लक्षात घ्या, बाकीचे सगळ्या गोष्टी सिमिलर असतील. तर मोस्टली काय आहे की अल्कलिनिटी जर असली पाण्याला जास्त प्रमाणावरती तर पाण्याची टेस्ट ही तुरट लागते, बिटर टेस्ट लागते पाण्याची. म्हणजे दॅट वॉटर इज नॉट सुटेबल फॉर द ड्रिंकिंग पर्पज असं म्हणतो आपण, जास्त अल्कलिनिटी असेल तर. अगेन अल्कलिनिटी, मोर अल्कलिनिटी इट इम्पॅक्ट्स ऑन दी ॲक्वॅटिक लाईफ ऑल्सो. म्हणजे पाण्याची अल्कलिनिटी जर जास्त असेल किंवा फारच कमी असेल अल्कलिनिटी पाण्याची तरी पण त्याचा ॲक्वॅटिक लाईफवरती इफेक्ट होतो. आता कसा इफेक्ट होतो बघा, एक तलाव आहे, ठीक आहे, आणि तलावामध्ये त्या पाण्याची अल्कलिनिटी जराशी कमी आहे आणि मग काय झालं की ऍसिड रेन झाली आणि ऍसिड रेन झाल्यामुळे काय झालं होतं, ऍसिड रेनचं पाणी हे तलावामध्ये पडलं आणि मग त्या तलावातल्या पाण्याचा पीएच चेंज झाला आणि तो पीएच जो थोडाफार चेंज होतोय ना त्याच्यामुळे सुद्धा ॲक्वॅटिक लाईफवरती इफेक्ट होऊ शकतो. बघा लक्षात आलं का. म्हणून त्यामुळे पाण्याला ठराविक अल्कलिनिटी ही पाहिजेच असते, कारण अल्कलिनिटी जर पाण्याला नसेल ठराविक लेवलला तर काय होतं बेसिकली, तर तलावामध्ये किंवा कुठले नदीमध्ये असेल तर ॲक्वॅटिक लाईफवरती इफेक्ट होतो. का तर ॲक्वॅटिक लाईफवरती कसा इफेक्ट होतो, तर अल्कलिनिटी कमी असल्यामुळे काय होतं, पीएच पटकन चेंज होतो आणि पीएच पटकन चेंज झाल्यामुळे काय होतं, ॲक्वॅटिक लाईफवरती त्याचा इफेक्ट होतो. कारण एका ठराविक पीएचला ते ॲक्वॅटिक लाईफ किंवा जे काही फिश असतील किंवा तिथे जे काही फ्लोरा असतील, फाउना असतील पाण्यामध्ये ते वाढत असतात, बरोबर. पण जर पीएच चेंज झाला थोडाफार, अगदी म्हणतो 0.5 न जरी चेंज झाला किंवा 0.1 न जरी चेंज झाला तर दॅट मे अफेक्ट ऑन द ॲक्वॅटिक लाईफ ऑफ दॅट पर्टिक्युलर वॉटर रिसोर्स. बरेचसे त्याचे एन्व्हायरमेंटल सिग्निफिकन्सेस आहेत, मी ते सगळे सांगत नाही, फक्त एक सांगितलं की अल्कलिनिटी जास्त असेल तर हे पाणी पिण्यायोग्य नसतं, पाण्यामध्ये साल्टचं प्रमाण जास्त असू शकतं. आणि दुसरी गोष्ट आहे की अल्कलिनिटी लईच म्हणजे अगदीच कमी असेल, फारच कमी असेल तर इट अफेक्ट्स ऑन दी, काय होतं की बेसिकली इट अफेक्ट्स ऑन दी ॲक्वॅटिक लाईफ, तर त्याचा ॲक्वॅटिक लाईफवरती इफेक्ट होतो. आता अल्कलिनिटी मेजरमेंट जे करायचे आहे तुम्हाला त्यासाठीचं जे मटेरियल वगैरे काय काय लागणार आहे ते सगळं आपण बघितलं. ब्युरेट लागणार आहे, पिपेट लागणार आहे, कोनिकल फ्लास्क लागणार आहे, 250 ml चा मेजरिंग सिलेंडर लागणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय असेल की बिकर वगैरे सगळ्या गोष्टी लागणार आहेत, ठीक आहे. आणि केमिकल्स काय लागणार आहेत, पॉईंट नॉट टू नॉर्मल H2SO4 और पॉईंट नॉट टू नॉर्मल HCl. ऑलरेडी आपण डिस्कस केलं काय काय केमिकल असतील तुम्हाला, पॉईंट नॉट टू नॉर्मल H2SO4 और पॉइंट नॉट टू नॉर्मल HCl, पॉइंट नॉट टू नॉर्मल HCl, ठीक आहे. तर या दोन्हीपैकी कुठले ऍसिड चालेल अल्कलिनिटी काढायला. त्याच्यानंतर यू नीड अ फिनॉल्फथॅलीन. अगेन देयर इज वन मोर मेथड वेअर वी यूज अ मिक्स्ड इंडिकेटर किंवा ब्रोमोक्रिसॉल ग्रीन इंडिकेटर वापरतो किंवा मिथिल रेड इंडिकेटर वापरतो. तर आपण याच्यातलं हे तिन्ही जे आहे ना हे तिन्ही काढायचे. वही पेन असेल तर लिहून ठेवा, काय काय तुम्हाला लिहायचं नाही. तर याच्या जागेला आपण काय करणार आहे, इन्स्टेड ऑफ दीज इंडिकेटर्स वी आर युझिंग द मिथिल ऑरेंज इंडिकेटर. मिथिल ऑरेंज इंडिकेटर, याच्याऐवजी आपण काय करणार आहे, मिथिल ऑरेंजचा इंडिकेटर यूज करणार आहे. म्हणजे एक फिनॉल्फथॅलीन वापरणार आहे पहिल्या स्टेपमध्ये आणि दुसऱ्या स्टेपमध्ये काय करणार आहे, मिथिल ऑरेंज इंडिकेटर यूज करणार. ठीक आहे, हे 2 इंडिकेटर यूज करायचे. बाकी मग वॉटर सॅम्पल वगैरे तुम्हाला लागतं. ओके, एवढ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत, तुम्हाला काय काय लागणार आहे. आता मी थोडंसं काय करतो की तुम्हाला ऍक्च्युअली प्रोसिजर काय आहे याची तर ते थोडंसं एक्सप्लेन करतो आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. ठीक आहे. ओके, विल स्टार्ट द एक्सपेरिमेंटल प्रोसिजर बघायचंय आपल्याला. त्याच्यानंतर रिडिंग कशी येतात ते बघायचंय. कॅल्क्युलेशन्स तुम्ही करणार आहात, तुम्हाला मी फॉर्म्युला देणार आहे आणि जे काही रिझल्ट येतील त्याच्यानुसार मग तुम्ही हे सगळं लिहून काय करायचंय त्याचं स्कॅन करायचंय आणि गुगल क्लासरूमला आम्ही एक पोर्टल जनरेट करू असाइनमेंटचं. तर त्या असाइनमेंटला ते अटॅच करायचं स्नॅप करून. मी आता लिहिणार डिटर्मिनेशन ऑफ अल्कलिनिटी ऑफ वॉटर. तुम्ही सगळं लिहिलं की तिथं काय करायचं, तुम्ही फक्त ते कनेक्ट करायचं, अटॅच करायचं आहे. ओके, आता प्रोसिजर मध्ये काय आहे बघा की तुम्हाला सुरुवातीला कोनिकल फ्लास्क घ्यावा लागेल. आता ह्याच्यामध्ये जरासा चेंज आहे, ह्याच्यामध्ये इंडिकेटर वेगळे वापरले दुसऱ्या स्टेपमध्ये. पहिल्या स्टेपमधले इंडिकेटर सेम आहेत, दुसऱ्या स्टेपमधले इंडिकेटर वेगळे वापरलाय, तो म्हणजे मिथिल ऑरेंज वापरला मिक्स्ड इंडिकेटरच्या ऐवजी. तेवढा जो फरक आहे ना तो फक्त मी इथं सांगणार आहे. ओके, तर काय करावं लागेल तुम्हाला, सुरुवातीला कोनिकल फ्लास्क घ्यावा लागेल. इथं कोनिकल फ्लास्क दाखवलेला आहे. ठीक आहे, कोनिकल फ्लास्क घ्यावा लागेल. जस्ट टेक अ कोनिकल फ्लास्क up to 250 ml capacity, then add to it 100 ml water sample which is to be analyzed. ज्याची तुम्हाला अल्कलिनिटी काढायची आहे
ते 100 ml वॉटर सॅम्पल घेतलेलं आहे. ते तुम्ही पिपेटनं घ्या किंवा बरेच जण वॉटर सिलेंडरनं घेतात, पण मेजरिंग सिलेंडरनं ॲक्युरसी एवढी येत नाही. पिपेटनं जर तुम्ही 25 ml पिपेटनं घेतलं तर ॲक्युरसी तुमची काय होणार आहे, वाढणार आहे. 100 ml वॉटर सॅम्पल. ओके. त्याच्यानंतर जस्ट 1 मिनिट, थोडस आवाज ब्रेक होतोय. 100 ml वॉटर सॅम्पल घ्यायचं आहे तुम्हाला. हे बघा काय करायचं, ब्युरेटमध्ये 100 ml वॉटर सॅम्पल घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सॉरी पिपेट काय करायचं, कोनिकल फ्लास्क घ्यायचा आहे, बरोबर. आणि कोनिकल फ्लास्क मध्ये 100 ml वॉटर सॅम्पल घेतलेलं आहे. बघा हे कोनिकल फ्लास्क आहे, 100 ml वॉटर सॅम्पल घेतलं. हे वॉटर सॅम्पल कुठलं, ज्याची तुम्हाला अल्कलिनिटी मोजायची आहे. 100 ml वॉटर सॅम्पल ज्याची तुम्हाला अल्कलिनिटी मोजायची आहे, ते वॉटर सॅम्पल तुम्ही घेतलेलं आहे. इथं दिलेलं आहे बघा, वॉटरचा कॅन ठेवलेला आहे. याच्यातलं वॉटर सॅम्पल आपण याच्यामध्ये ट्रान्सफर केलं. हे पिपेट आउट करायचं आहे. पिपेट आउट 100 ml वॉटर सॅम्पल ऑफ द फिल्ड, म्हणजे कुठलंही असेल जे असेल ते. देन ऍड टू इट 2 to 3 ड्रॉप्स ऑफ फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर. इथं बॉटल ठेवलेली आहे फिनॉल्फथॅलीन इंडिकेटरची. तर याच्यामध्ये 2 ते 3 ड्रॉप काय करायचे, फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर ऍड करायचा. सो आफ्टर ऍडिंग अ फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर, if the water possesses alkalinity or if the water have some alkalinity, then the color of the solution will become pink. बघा मी काय सांगतो, जर फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर तुम्ही टाकला त्या 100 ml वॉटर सॅम्पल मध्ये आणि पाण्यात जर अल्कलिनिटी असेल तर ते पाणी, ते जे वॉटर आहे किंवा ते जे सोल्युशन आहे, सो दॅट विल बी पिंक इन कलर. इथं थोडासा वेगळा कलर दिसतो पण हे पिंक कलर आहे, लक्षात घ्या. दॅट विल बी पिंक इन कलर. तर तो पिंक कलरचं तुम्हाला काय होईल की तिथं वॉटर सॅम्पल दिसणार आहे. सो द कलर विल बी पिंक. इथं दाखवलेलं आहे, ठीक असा पिंक कलर जो आहे या सोल्युशनला तुम्हाला पिंक कलर दिसणार आहे. ठीक आहे. आणि अल्कलिनिटी जर नसेल पाणी ना, तर इथंच तुम्हाला कळतं ऍक्च्युअली पाण्याला जर अल्कलिनिटी असेल तर देर विल नॉट बी एनी चेंज ऑफ दी वॉटर सॅम्पल आफ्टर ऍडिंग ऑफ दी फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर. फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर ऍड केल्यानंतर वॉटर सॅम्पल मध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होत नाही, म्हणजे वॉटरला अल्कलिनिटी नसेल तर. आणि वॉटरला जर अल्कलिनिटी असेल तर काय होईल, as soon as after addition of the phenolphthalein indicator, water will become or the sample will become pink in color. तर त्याला पिंक कलर येणार आहे. आता एकदा का सॅम्पलला पिंक कलर आला की पुढची स्टेप काय आहे की टायट्रेट दिस विथ 0.02 normal H2SO4 or the HCl which is already filled in the burette. 0.02 normal H2SO4 or HCl which is already filled in the burette. आपण आता इथं H2SO4 घेऊया. तुम्ही HCl पण घेऊ शकता, H2SO4 पण घेऊ शकता. आपण आता एक कुठलं तरी लिहूया प्रोसिजर साठी. 0.02 नॉर्मल H2SO4. पुस्तक तुम्हाला जे पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये HCl लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये फक्त चेंजेस करा. ठीक आहे. प्रोसिजर तुम्ही ते बुक मध्ये जे आम्ही तुम्हाला जे हँडबुक पाठवलेलं आहे त्याच्यातलीच प्रोसिजर ॲज इट इज लिहा. तीच प्रोसिजर आहे, फक्त तिथे H2SO4 लिहा. तर सुरुवातीला काय केलं, एक ब्युरेट घेतली, ती ब्युरेट वॉश केली वॉटरनं आणि ते रिन्स केली H2SO4 आणि 0.02 नॉर्मल H2SO4 आणि मग अप टू द मार्क काय केलं, 50 ml इथं 0 ml चा जो मार्क आहे शेवटचा इथपर्यंत तुम्ही काय केलं, H2SO4 याच्यामध्ये भरलं आणि टायट्रेशन करायला साठी मग पुढे आला. इथं तुम्ही तिसरी स्टेप आला. मग काय केलं, हे भरलं आणि भरल्यानंतर मग काय केलं, टायट्रेशन सुरू केलं. आणि टायट्रेशन सुरू केल्यानंतर काय होईल बघा, आफ्टर ऍडिशन ऑफ सर्टन अमाउंट ऑफ H2SO4 द कलर ऑफ द वॉटर विल अगेन गेट डिसअपियर. हा जो पिंक कलर आला होता वॉटर सॅम्पलला तो डिसअपियर झाला. इथं बघा कलर डिसअपियर्स, कलर ऑफ द वॉटर गेट डिसअपियर्स. आणि ज्या ठिकाणी कलर डिसअपियर होईल ना तो तुमचा एंड पॉइंट असणार आहे. दॅट वुड बी युअर एंड पॉइंट. म्हणजेच काय की तुमचं टायट्रेशनचा एंड पॉइंट काय असेल, पिंक टू द कलरलेस, पिंक टू द कलरलेस. आणि साधारणतः इथं जे तुम्हाला रिडिंग येणार, रिडिंग पण लिहून घ्या. साधारणतः एक आपण जे रिडिंग देणार आहे, वेगवेगळे रिडिंग घेऊ शकतात. वॉटर सॅम्पल कसं आहे, त्याची अल्कलिनिटी जर फार जास्त असेल तर तुम्हाला काय होणार आहे की रिडिंग जास्त येणार आहेत. आता कुठल्या प्रकारची अल्कलिनिटी जास्त असेल तर किती रिडिंग येणार आहे ते पण मी सांगतो. ठीक आहे. तर साधारणतः 1.6 ml पर्यंत रिडिंग येतं. अगदी आपण नॉर्मल साधारणतः एक किती अल्कलिनिटी येते त्याच्यानुसार बघा, म्हणजे त्या अल्कलिनिटीच्या सोल्युशनला 0.6 ml रिडिंग येतं. हे तुम्हाला इथे ऍक्च्युअली 3 वेळा रिडिंग घ्यायचे आहेत. आणि जे काही ऍव्हरेज रिडिंग येतं, कॉन्स्टंट रिडिंग, ऍव्हरेज म्हणायचं नाही आपण, कॉन्स्टंट रिडिंग, तर ते कॉन्स्टंट रिडिंग म्हणजे हे तुम्ही फायनल कॅल्क्युलेशनसाठी काय करणार आहे, यूज करणार आहे. ठीक आहे. तर फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर यूज केल्यानंतर जे काही रिडिंग असणार आहे H2SO4 कन्झम्पशनचं ते असणार आहे 0.6 ml.
0.6 ml असणार आहे. ठीक आहे. घ्या ते रिडिंग घ्या आणि त्याच्यानं तुम्ही कॅल्क्युलेशन करायचे टेबलमध्ये रिडिंग टाकून. तुम्हाला टेबल वगैरे काय आहे ते सगळ्या गोष्टी ऑलरेडी सेंड केलेल्या आहेत, तुम्ही परत एकदा बघू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आता परत ते सॅम्पल जे आहे ना फेकून द्यायचं नाही. म्हणजे हे बघा 4 नंबर इथलं जर कोनिकल फ्लास्क होता हा फेकून द्यायचा नाही, हा परत आहे असंच ठेवायचा. आणि तुमचं जे ब्युरेट रिडिंग आहे ते पण तसंच ठेवायचं, ब्युरेट परत भरायची नाही. जेवढं 0.6 ml खाली आलेलं आहे सोल्युशन ते तेवढं तसंच ठेवायचं ब्युरेट मधलं. आणि फक्त आता काय करायचं बघा, नंतर पुढं काय करायचं बघा, जस्ट चेक. हे बघा आता इथं ब्ल्यू दाखवलं, इथं थोडंसं आपल्याला चेंज करायचं आहे. ठीक आहे, ब्ल्यू दाखवले नाही, इथं फक्त आपल्याला चेंज करायचं आहे. तर जस्ट 1 मिनिट. ओके, तर इथं बघा काय आता की ते जे सोल्युशन आहे कलरलेस झालेलं त्याच्यामध्येच परत तुम्ही काय करायचं, 2 ते 3 ड्रॉप काय करायचं मिथिल ऑरेंज इंडिकेटर टाकायचं. इथं मिक्स्ड इंडिकेटर म्हटलं, आपण मिक्स्ड इंडिकेटर वापरणार नाही, तर इथं मिथिल ऑरेंज इंडिकेटर वापरणार. म्हणजे ही जी बॉटल असणार आहे आपली ही मिथिल ऑरेंज इंडिकेटरची असणार आहे, बरोबर. त्याच सोल्युशन मध्ये काय करायचं, मिथिल ऑरेंज इंडिकेटर याच्यामध्ये तुम्ही ऍड करायचं. आता मात्र काय होतं बघा, आफ्टर ऍडिशन ऑफ द मिथिल ऑरेंज इंडिकेटर द कलर ऑफ द सोल्युशन विल बिकम येलो नॉट पिंक. हा जो कलर आहे ना तो येलो होणार आहे, ऍक्च्युअली पिंक होणार नाही, सॉरी ब्ल्यू होणार नाही. इथं ब्ल्यू दाखवलाय तो मिक्स्ड इंडिकेटर मुळे होतोय, पण इथं ऍक्च्युअली याच्यामध्ये काय होणार आहे की कलर जो आहे हा काय असणार आहे, येलो असणार आहे. जस्ट 1 मिनिट. ओके, सो द कलर विल बी येलो. कलर जो आहे तो काय झाला, काय व्हायला लागलेला आहे, हा असा येलो कलर झालेला आहे सोल्युशनचा, कलर झालेला आहे येलो. कधी, बाय ऍडिंग मिथिल ऑरेंज इंडिकेटर इन द सेम सोल्युशन. ते 100 ml जे तुम्ही सुरुवातीला घेतलेलं आहे त्याच्यात फिनॉल इंडिकेटर टाकला, पिंक कलर झाला, H2SO बरोबर टायट्रेट केलं आणि मग थोडं H2SO कन्झम्पशन झालं का परत ते कलरलेस झालं आणि जे काही रिडिंग आलंय ते नोट डाऊन केलं. त्याला आपण काय म्हणतो, फिनॉल्फथॅलीन अल्कलिनिटीचं रिडिंग असणार आहे 0.6 ml. त्यानंतर ती ब्युरेट तशीच ठेवली आणि परत काय केलं, त्या कोनिकल फ्लास्क मध्ये मिथिल ऑरेंज इंडिकेटर टाकला आणि मिथिल ऑरेंज इंडिकेटर 2 ते 3 ड्रॉप टाकले. प्लीज म्यूट युअरसेल्फ. मिथिल ऑरेंज इंडिकेटर 2 ते 3 ड्रॉप टाकलेला आहे. ठीक आहे, आणि मिथिल ऑरेंज इंडिकेटर टाकल्यानंतर परत सोल्युशनचा कलर जो आहे तो येलो झाला. येलो झाल्यानंतर मग फर्दर कंटिन्यू द टायट्रेशन. तर ते टायट्रेशन परत तुम्ही काय करायचं, कंटिन्यू केलेलं आहे. आता टायट्रेशन परत कंटिन्यू केलं म्हणजे काय झालं, ऍक्च्युअली आता जो कलर आहे तो सोल्युशनचा तो आता कसा होणार आहे, तर ऍक्च्युअली द कलर विल बी द ऑरेंज. तो जो कलर आहे तर तो कलर काय होणार आहे की आता ऑरेंज होणार आहे. हा इथं ब्ल्यू जो दिसतोय हे टायट्रेशन करायचं आहे, अजून इथं येलोच पाहिजे ऍक्च्युअली, हा येलोच कलर होता अजून सुरुवातीला इथं. जस्ट 1 मिनिट. हा जो कलर आहे ओके हा येलोच आहे, आपण टायट्रेशन सुरू करायचं आहे, बरोबर. हा कलर येलोच आहे, तर तुम्हाला येलोच कलर दिसणार, येलो आहे, बरोबर. आता टायट्रेशन सुरू केलं, टायट्रेशन सुरू केल्यानंतर काय होईल, द कलर विल बी ऑरेंज आहे, ऑरेंज आहे ऍक्च्युअली, त्याला ऑरेंज कन्सिडर करा तुम्ही, रेड म्हणू नका, ऑरेंज आहे. पुस्तकामध्ये रेड दिलंय एंड पॉईंट, पण रेड नाही, तो ऍक्च्युअली ऑरेंज कलर येतोय. म्हणजे इथं एंड पॉईंट काय असणार आहे, हा टायट्रेशन सुरू केलं तर हा एंड पॉईंट काय असणार आहे, येलो टू, माझा पेन इथं व्यवस्थित चालेल नाही, लॅपटॉप चेंज केलेला आहे त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे. येलो टू ऑरेंज हा एंड पॉईंट कधी असणार आहे, बाय ऍडिंग और आफ्टर ऍडिशन ऑफ दी मिथिल ऑरेंज इंडिकेटर. त्याच सोल्युशन मध्ये ऍड करायचं, मी ते सांगितलं, दुसरं सॅम्पल घ्यायचं नाही, त्याच सोल्युशन मध्ये ऍड करायचं. आता सुरुवातीला तुमचं 0.6 कन्झम्पशन झालं होतं, तिथून मग परत कंटिन्युअसली तुम्हाला अजून कन्झम्पशन वाढेल आणि हे रिडिंग कुठं तर 3.6 किंवा 3.8 या रेंज मध्ये घ्या. 3.6 to 3.8 हे टोटल अल्कलिनिटीचं रिडिंग असणार. दिस विल बी द रिडिंग ऑफ द टोटल अल्कलिनिटी, टोटल अल्कलिनिटी. लक्षात आलं, तर हे काय असणार की टोटल अल्कलिनिटीचं रिडिंग असणार आहे. म्हणजे तुम्हाला 2 रिडिंग मिळतील, एक फक्त फिनॉल्फथॅलीन इंडिकेटरची जे अल्कलिनिटी आहे त्याचं रिडिंग 0.6 आणि 0.6 पासून कंटिन्युअसली पुढे 3.6 पर्यंत. म्हणजे टोटल 0 पासून पकडायचं आता पकडताना, ते म्हणजे 3.6 रिडिंग येणार. 3.6 to 3.8च्या रेंज मध्ये घ्या आणि तिकडे 0.5 किंवा 0.6 घ्या फिनॉल्फथॅलीन इंडिकेटरचं जे रिडिंग आहे ते, आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचं, कॅल्क्युलेशन्स जे आहेत तर ते कॅल्क्युलेशन्स करावे लागते. ठीक आहे, प्रोसिजर लक्षात आली का, काय करायचंय प्रोसिजर लक्षात आली का, म्हणजे मला पुढचं सांगता येईल. येस सर.
ओके, प्रोसिजर लक्षात आले असेल तर मी ही स्क्रीन काय करतो, बाजूला पडतो याच्यातून आणि मग मी दुसरी स्क्रीन जी आहे ती शेअर करतो, सो दॅट माझ्याकडे एक व्हिडिओ पण आहे अजून एक दुसरा, तो व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन आहे की अल्कलिनिटी काय आहे. बेसिकली इट इज द ऍसिड न्यूट्रलायझिंग कॅपॅसिटी आहे, बरोबर. ऍसिड न्यूट्रलायझिंग कॅपॅसिटी ऑफ द वॉटर. ओके, केमिकल्स वगैरे याच्यामध्ये परत दिले, रिॲक्शन्स पण आपण थोडंसं डिस्कस करूया ऍट द एंड. ऑब्झर्वेशन्स काय काय आहेत बघा. ऑब्झर्वेशन्स, आता ऑब्झर्वेशन हे पहिल्यांदा फिनॉल्फथॅलीन टायट्रेशन जे आहे किंवा फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर जर वापरला तर ऑब्झर्वेशन मध्ये काय येईल पहिल्यांदा, तर सोल्युशन इन ब्युरेट काय असणार आहे, काय घेतले आपण आता, सोल्युशन इन ब्युरेट. In burette there is a solution, yes, H2SO4. You can take HCl also, no doubt, पण आपण आता H2SO4 घेतलेला आहे त्याच्यामुळे इथं काय लिहा, instead of H2SO4 you write here point not to normal, sorry, instead of HCl you write here point not to normal H2SO4. ठीक आहे. त्यानंतर सोल्युशन बाय पिपेट, इथं 100 ml वॉटर सॅम्पल घेतलेला, 25 ml च्या ऐवजी काय म्हणायचं, 100 ml वॉटर सॅम्पल, 100 ml वॉटर सॅम्पल. ओके, चेंजेस जे करायचे ते मी सांगतोय. त्याच्यानंतर फॉर द स्टेप 1 we have used the indicator phenolphthalein as it is, no doubt. For the step 2 we have used the indicator methyl orange. आपण स्टेप सेकंड साठी जो इंडिकेटर वापरलाय तो काय वापरलाय, मिथिल ऑरेंज वापरलेला आहे. त्याच्यानंतर रिस्पेक्टिव्ह एंड पॉइंट्स बघूया आपण. एंड पॉइंट फॉर दी स्टेप 1 पिंक टू कलरलेस, बरोबर आहे. पहिल्यांदा पिंक कलर आहे, स्टेप 1 फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर टाकल्या आणि पिंक टू कलरलेस हा एंड पॉइंट आहे, बरोबर. त्याच्यानंतर स्टेप 2 साठी काय की येलो टू ऑरेंज म्हणायचं, रेडच्या ऐवजी काय म्हणूया आपण, येलो टू ऑरेंज. ऑरेंज रेड असा ऍक्च्युली तुम्हाला इंटरमिडिएट थोडासा कलर दिसतो, तो थोडासा रेडिश पण असतो, जरासा ऑरेंज पण असतो, म्हणजे या रेंज मध्ये आहे. तर येलो टू ऑरेंज, ठीक आहे. म्हणजे ऑब्झर्वेशन तुम्हाला कळाले. सोल्युशन इन ब्युरेट, पॉइंट नॉट टू नॉर्मल HCl सोल्युशन, सोल्युशन बाय पिपेट, 100 ml वॉटर सॅम्पल, इंडिकेटर पहिल्या स्टेप मध्ये फिनॉल्फथॅलीन, इंडिकेटर दुसऱ्या स्टेप मध्ये मिथिल ऑरेंज, एंड पॉइंट पहिल्या स्टेपचा पिंक टू कलरलेस, एंड पॉइंट दुसऱ्या स्टेपचा येलो टू रेड. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने तुम्हाला कलर चेंज जो आहे तो दिसेल बघा. ओके, व्हेन वी यूज द फिनॉल्फथॅलीन, तर सुरुवातीला तुमचा जो कलर आहे तो कसा असणार आहे, जनरली दाखवलेला आहे ब्युरेट मध्ये बघा, हा असा असेल. आणि ऍट द एंड पॉइंट ऑफ टायट्रेशन सोल्युशन विल बी कलरलेस. परत याच्यातच मिथिल ऑरेंज इंडिकेटर टाकला लगेच, आणि टाकला का तुमचा कलर असा झाला येलोइश, अँड ऍट द एंड पॉइंट द कलर विल बी ऑरेंज वन. ओके, तर इथे तुम्हाला मला वाटतं क्लिअर दिसते की ऍक्च्युली काय तुमची प्रोसिजर जे आहे ते तुम्हाला इथे फॉलो करायचे किंवा कशा पद्धतीने चेंजेस होतात. तर ऑब्झर्वेशन टेबल तुम्हाला माहिती आहे, ॲज युजल बुकमध्ये जसा दिलेला आहे तोच ऑब्झर्वेशन टेबल बनवायचा आहे. फिनॉल्फथॅलीनचं जे रिडिंग आहे इथं, हा ठीक आहे, हे फिनॉल्फथॅलीनसाठी ऑब्झर्वेशन टेबल आहे. फिनॉल्फथॅलीनचं जे रिडिंग आहे ते तुम्ही किती यूज करणार आहे फिनॉल्फथॅलीनचं रिडिंग, सो दॅट वुड बी इन द रेंज ऑफ, रेंज यूज करा, कुठलं यूज करा, सगळ्यांनी एक यूज करण्यापेक्षा काय करा, इन द रेंज ऑफ 0.6 किंवा लिहा रिडिंग लिहून घ्या तुम्ही 0.5, 0.6, ठीक आहे, 0.6 बरोबर. डिफरन्स इनिशियल रिडिंग 0 आहे त्यामुळे डिफरन्स हेच येणार आहे 0.6, 0.5 आणि 0.6. तर इथं काय येणार, त्याचं कॉन्स्टंट ब्युरेट रिडिंग जे आहे ते काय असणार आहे, 0.6 असणार आहे, बरोबर. यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे. हे झालं फिनॉल्फथॅलीनचं रिडिंग. त्यानंतर मिथिल ऑरेंज इंडिकेटर यूज केला. मिथिल ऑरेंज इंडिकेटर यूज केल्यानंतर तुमचे रिडिंग काय झाले, कंटिन्यू मोजायचे रिडिंग, 0.6 पासून 3.6 नाही, तर ऍक्च्युली 0 पासून पकडतो आपण ते पकडताना, त्यामुळे इथं सुद्धा इनिशियल रिडिंग 0च असणार आहे. ओके, तर इथं किती असेल 3.6, लिहेल थोडासा प्रॉब्लेम होतोय. Yeah, I know that some students are waiting for this due to the start practical, no doubt, but I am uploading the video, so this on YouTube, so you can go and you can learn. तिथून तुम्ही शिकून घ्या, मी व्हिडिओ टाकतोय याचा. 3.6 then 3.6 आणि 3.5 या रिडिंग नुसार मग
करा. ऍक्च्युली कॉन्स्टंट प्युरिटी रेडिंग जे आहे तुमचं ते काय येणार आहे 3.6. तर या रिडिंग नुसार तुम्हाला जे काही कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत तर तुम्ही ते या रिडिंग नुसार करा. आता ऍक्च्युली बघा तुम्हाला फॉर्म्युला जो कुठला यूज करायचा आहे तर तो फॉर्म्युला पण लिहून घ्या. फॉर्म्युला बुक मध्ये दिलेला आहे तो चुकलेला आहे. फॉर्म्युला लिहून घ्या. तर फॉर्म्युला कसा बघा तुम्हाला कसं ऍक्च्युली लिहायचं आहे. तर फॉर्म्युला कसा असेल बघा. phenolphthalein alkalinity is equal to volume of point not to normal H2SO4 used. Volume of 0.2 normal H2SO4 consumed म्हणा used म्हणा into काय असणार आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2SO4 किंवा नॉर्मॅलिटी म्हणून इंटू नॉर्मॅलिटी N म्हणून इंटू नॉर्मॅलिटी ऑफ H2SO4 इंटू 50 इंटू काय असेल 1000 आणि डिवायडेड बाय त्याला काय लिहायचं आहे तुम्हाला डिवायडेड बाय काय असेल व्हॉल्यूम ऑफ सॅम्पल टेकन व्हॉल्यूम ऑफ सॅम्पल टेकन इन ml म्हणजे 100 ml असेल तर 100 ml असणार आहे. आणि मग हे जे येणार आहे ते काय येणार आहे याचं युनिट काय असणार आहे मिलीग्रॅम पर लिटर किंवा त्यालाच आपण काय म्हणतो पीपीएम पार्ट्स पर मिलियन मिलीग्रॅम पर लिटर किंवा त्यालाच आपण काय म्हणतो पीपीएम दॅट इज पार्ट्स पर मिलियन. हे बघा लेक्चर जर एंड झालं तर तुम्ही काय करा परत त्याच लिंकनं लगेच जॉईन करा. एक 10-15 मिनिट आपण एक्सटेंड करूया. लक्षात आलं. एंड झालं तर त्याच लिंकवरून लगेच जॉईन करायचं. ओके 5 मिनिटांमध्ये लेक्चर एंड होईल त्याच लिंक वरून जॉईन करा म्हणजे एक 10-15 मिनिट आपण डिस्कस करू म्हणजे दोन्ही व्हिडिओ मी अपलोड करून देतो लगेच. ओके मिलीग्राम पर लिटर पार्ट्स पर मिलियन आलं. ठीक आहे. तुम्हाला आता याचं जर यूज बघायचं असेल तर कॅल्क्युलेशन कसं करायचं फिनॉल्फ्थॅलीन अल्कलिनिटीचं तर H2SO4 व्हॉल्यूम किती कंझ्युम झालं फिनॉल्फ्थॅलीनसाठी 0.6 ml बरोबर 0.6 इंटू नॉर्मॅलिटी किती 0.02 नॉर्मल इंटू 50 इंटू काय असेल 1000. जरासा लॅपटॉप चेंज केला त्यामुळे याच्यावरती एवढं व्यवस्थित लिहिता येत नाही. काहीतरी प्रॉब्लेम आहे मलाही लक्षात येत नाही. डिवायडेड बाय काय असेल सॅम्पल किती असणार आहे 100. करा कॅल्क्युलेशन किती ते बघा 0.06 नाही 0.6 ml इंटू 0.02 इंटू 50 इंटू 1000 डिवायडेड बाय 100 म्हणजे 6 ppm. फिनॉल्फ्थॅलीन अल्कलिनिटी किती झाली 6 मिलीग्रॅम पर लिटर 6 मिलीग्राम पर लिटर और ppm 6 ppm 6 मिलीग्राम पर लिटर और 6 ppm. लक्षात आलं काय डाऊट आहे का कोणाला 6 मिलीग्राम पर लिटर और दे 6 ppm. जस्ट 1 मिनिट. बुक दिसत नाहीये का पाठवलेलं दिसतंय की परत एकदा चेक करा मी पाठवलेलं आहे. बुक दिसत नाही हँडबुक दिसत नाही प्रॅक्टिकल. ठीक आहे मी परत एकदा शेअर तुम्ही बघा की BSc 1 प्रॅक्टिकलचा फोल्डर तयार केलेला आहे त्याच्यामध्ये ते हँडबुक आहे. आता दिसत नाही का कॅल्क्युलेशन तुम्हाला बुक डाउनलोड होत नाही का नाही तिथं काही अटॅचमेंट नाहीच आहे फक्त एक लाईन आहे की इथं मिळेल म्हणून. हो BSc 1 प्रॅक्टिकल असेल फोल्डर केलं त्याच्यामध्ये बघितलं का तुम्ही. ठीक आहे मी परत एकदा अटॅच करतो. ओके तर हे कळालं हे झालं फिनॉल्फ्थॅलीन अल्कलिनिटी. आता फिनॉल्फ्थॅलीन अल्कलिनिटी जी आहे जनरली ती कुठल्या कंपोनंटमुळे येते तर मोस्टली हायड्रॉक्साईडमुळे. हायड्रॉक्साईड आयन्स जे आहेत पाण्यामध्ये त्याच्यामुळे ऍक्च्युअली फिनॉल्फ्थॅलीनची अल्कलिनिटी जी आहे ती येते. ठीक आहे. फिनॉल्फ्थॅलीन अल्कलिनिटी किंवा फिनॉल्फ्थॅलीन ऍड करून आपण कुठली अल्कलिनिटी मोजतो अल्कलिनिटी ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हायड्रॉक्साईड आयन्स इन द वॉटर. अल्कलिनिटी ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हायड्रॉक्साईड आयन्स इन द वॉटर तर ते आपण ऍक्च्युअली फिनॉल्फ्थॅलीन अल्कलिनिटी मोजतो. आणि कार्बोनेट आणि बायकार्बोनेट मुळे असणारी जी अल्कलिनिटी आहे अल्कलिनिटी विच इज ड्यू टू द कार्बोनेट अँड द बायकार्बोनेट आयन इट इज डिटरमाइंड बाय ऍडिंग काय केलेलं आहे मिथिल ऑरेंज. इट इज डिटरमाइंड बाय ऍडिंग अ मिथिल ऑरेंज.
HCO3 मायनस आहे, 2 मायनस नाही. इट इज डिटरमाइंड बाय द ऍडिशन ऑफ द मिथिल ऑरेंज इंडिकेटर. मिथिल ऑरेंज इंडिकेटर टाकून आपण ऍक्च्युली जी अल्कलिनिटी मोजतो तर ती काय की बायकार्बोनेट आणि कार्बोनेटची अल्कलिनिटी आहे. ओके. आणि हायड्रॉक्साईडची जी अल्कलिनिटी आहे तर ती बेसिकली काय की इट इज डिटरमाइंड बाय द फिनॉल्फथॅलीन. आता तुम्ही म्हणणार हे असं का, म्हणजे 2 इंडिकेटर का यूज करायचे, एकच इंडिकेटर वापरलास तर सगळ्या अल्कलिनिटी निघत नाही का, आणि का निघत नाही त्याचं रिझन पण आहे. ठीक आहे. तर त्याचं रिझन काय आहे बघा, की हायड्रॉक्साईड आयन जे आहेत ना तर त्याच्यामुळे ऍक्च्युली वॉटरचा हायड्रॉक्साईड आयन जनरली काय की स्ट्रॉंग ऍक्च्युली बेस आहे, स्ट्रॉंग बेस आहे बरोबर. आणि त्याच्यामुळे ऍक्च्युली वॉटरचा जो पीएच आहे तो थोडासा हाय असतो. जस्ट आय विल वेट फॉर 1 मिनिट. एकच मिनिटापेक्षा कमी वेळ राहिलाय. सो थँक्यू व्हेरी मच. यू कॅन जॉईन टू द नेक्स्ट लेक्चर इमिजिएटली. पुढच्या लेक्चरला लगेच जॉईन करा. मी एंड करतो आणि नेक्स्ट लेक्चर कंडक्ट लगेच करूया. लगेच जॉईन करा. ओके. यू कॅन लिव्ह अँड यू कॅन जॉईन द मीटिंग अगेन आफ्टर 1 मिनिट. एका मिनिटानंतर जॉईन करू शकता. I will discuss the next part there.